शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानं मासिक पाळीच्या संशयावरून 10 ते 12 विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचा संतापजनक प्रकार शहापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलाय। या प्रकरणी पालकांनी मुख्याध्यापिकांना घेराव घालत जाब विचारला। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेचे 2 विश्वस्त, मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका आणि मदतनीस अशा 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। विचार देखील न करणं एवढा हा वाईट प्रकार आहे। पण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना अटक देखील झालेली आहे, त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे। पण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीनं विद्यार्थिनींना वागवणं हे काही योग्य नाही आणि असा प्रकार पुढच्या कुठच्या शाळेमध्ये घडू नये अशा पद्धतीची कारवाई त्या मुख्याध्यापकांवर केली जाईल। एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते का? अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं? हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे। म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात? जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे, त्यांना बाजूला काढलं पाहिजे। या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही, मग एक अयोग्यच आहे, हे चुकीचं आहे आणि जी काय कारवाई त्या ठिकाणी करायची ना अशा पद्धतीने तुम्ही महिला मुख्याध्यापक असतील अशी माझी अपेक्षा आहे। त्यांना जर या गोष्टी कळत नसतील महिला असताना सुद्धा, मग त्याला आपण काय म्हणायचं? त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अतिशय महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।